कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंशेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण असाच ब्लॉग चालू करूया. मी जस्ट आता ऑफिसला चालू आहे, लगेच पळत पळत चालू आहे, कारण की मला लेट झालं. सकाळपासून मी एडिटिंग करत होतो आणि ती व्हिडिओ अपलोडही केली मी मोदकवाली. सो म्हणून मी विचार केला की चला आपण असाच ब्लॉग चालू करूया. अँड आज मी कुठेतरी चालू आहे, सो तिकडचा सगळा मी असं रँडम डे ब्लॉग होणार आहे, कारण की मी चालू आहे एका मूवी प्रीमियरला. कुठला मूवी मी तुम्हाला लगेच सांगतो. मदर भी रेडी हो रही है. क्यों रेडी हो रही है? आधार कार्डवरती सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मम्मीच्या चुकीच्या आहेत. आय डोंट नो वाय. मम्मीने लक्षच नव्हतं दिलं आधार कार्ड बनवताना. हा काय तुला काय माहित? पप्पांना माझी तारीख लक्षात राहत नाही. तिकडे जाऊन सगळं वेगवेगळं. मम्मीची बर्थडे 3 वर्ष अगोदर, नाव पण चुकीचं. मग आता ते सगळं मम्मी परत चेंज करायला चाललं आहे. सो दॅट इज मम्मी फुल रेडी आहे. मम्मीचा आधार कार्ड आउटफिट लुक. सो आता मी लगेच चाललो ऑफिसला आणि लगेच माझं काम बिम झालं होते. आपण लगेच भेटूया. एक सेकंड भेटूया. कुठे चालू तुला माहिती आहे ना? आज मूवी प्रीमियरला चाललो आहे. मूवी कुठला पिक्चर सांगू नको. माझं सरप्राईज रिव्हील करते सारखी. चलो आम्ही निघतो लगेच. हा जातो. सो ऑफिस झालं. ऑफिसच्या नंतर आता आम्ही आलेलो आहे मूवी प्रीमियर साठी. मी लगेच कपडे बदलले माझ्या वॉशरूम मध्ये ऑफिसच्या, आणि मग या दोघांना भेटलो. आम्ही चाललो आहे मूवी प्रीमियरला. आणि गाडीमध्ये फुल झोप काढलेली आहे, कारण की ठीक नाही म्हणून. मी बघा फुल आउटफिट चेंज, फुल कलर सगळं चेंज आहे माझं सगळं. सो आम्ही येताच येता आम्हाला मूवीचे ऍक्टर्स पण दिसायला चालू झालेले आहेत. जितेंद्र जोशी आम्हाला भेटले. आता म्हणजे दिसले कार मधनं जात होते, ते पण व्हायला देत होते. आता आम्ही चाललोय लगेच मूवी बघायला. पण हॉरर आणि कॉमेडी दोन्ही बघायला मजा येते. आणि मराठीमध्ये हॉरर कॉमेडी कोकण वाला पण त्याच्यामध्ये जरा थोडं कोकणी टाईप. हो आहे. हे ट्रेलर चालू आहे. हे बघा हा मूवी आम्ही बघायला चाललेलो आहे. सईद अमनकर, मकरंद अनासपुरे सगळे आहेत या पिक्चर मध्ये. किती मस्त सेट बांधलाय त्यांनी इकडे फोटोज वगैरे काढायला. आणि आताच आमचा इथे फोटो वगैरे झाला माझा. मी फुल नर्वस की कुठल्या कॅमेऱ्यामध्ये बघू. एकदम भारी एक्सपिरियन्स होता. या दोघांचा पण सेम एक्सपिरियन्स. मला मूवीच्या प्रीमियर मध्ये ज्याला बघायची सर्वात एक्साइटमेंट होती ती व्यक्ती इथे आलेली आहे. हे बघा उषा नाडकर्णी मॅम. किती वाईबच वेगळ्या. फुल ऑरा डिफरंट आहे मॅमचा. ताप आलाय तरी बघ, पण 0 शुगर आहे ते आहे गोष्ट. बट ताप मग नाही प्यायला पाहिजे फीस. तू का पिऊन दिलं? मी ते बघ बोलत बघ माझा किती ऐकतो तुम्हाला दाखव. काय नाही प्यायला पाहिजे. नाही पिते मी, फक्त तुला देताना. पोटासाठी चांगलं नाही. अगं तुला देताना फक्त मी टेस्ट करून बघतो. मला हे वाटतं हे फुल सेफ आहे. ओके, बट तू आजारी म्हणून हे सेफ नाही. हा पण आता आपण आजारी हे 2 मिनिटं पॉज करू. हे ऐकतं पाणी ऐकतं. नाही मी खूप हा छान. आता फेकून द्यायला पाहिजे. बा देवा महाराजा, तुझ्या कृपेने एक नवं स्वप्न गावागावात पोहोचत असा रे महाराजा. 1:30 झालेले आहेत आणि मी आता जस्ट घरी आलेलो आहे. आमचा मूवी प्रीमियर खूपच भारी झाला. मग काय होतं मूवीचं नाव काय होतं? तुंबाडची मंजुळा. खूपच अमेझिंग मूवी होता. सो मूवीचा ट्रेलर मी ऑलरेडी बघितलेला आणि मला वाटलेलं की खूप असा हॉरर पिक्चर वगैरे असेल, बट त्याच्यामध्ये हॉरर वगैरे असं काय नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगतोय बिकॉज तुम्हाला सांगणं माझं काम आहे. हां, बट मूवी कॉमेडी खूपच अमेझिंग कॉमेडी होती. हसणार आणि जेन्युइन कॉमेडी होती. असं पण कुठलाही 1 सेकंडला तुम्हाला वाटणार नाही की हे काय लेम जोके लेम नाही. ॲक्च्युअल कॉमेडी होती ती. आणि स्टोरी लाईन पण खूप अमेझिंग होती, सटल होती, प्रेडिक्टेबल होती जराशी, बट इट वॉज अ गुड मूवी. सेकंडच भारी होती माझी. खूपच अमेझिंग मजा आली आणि सगळ्यांची भेटायला वगैरेही खूप जास्त मजा आली आणि फ्रीचं खायला मजा आली. सो आता मी जातो लगेच झोपायला. जरा स्किन केअर वगैरे सगळं करून आता मी जातो झोपायला, कारण की उद्या ऑफिस आहे माझं. सो हा 2 दिवस नंतर आहे, बिकॉज वीकडेला आहे आणि आय थिंक ऑफिसमुळे काही शूट केलं नसेल. पण आता आम्ही जिमला आलो आहोत. 3घं पण चांगलं चाललंय. या मुलाचा आता फोन हरवलेला.
हरवला नव्हता हो माझ्याकडे होता त्याला वाटलं हरवला त्यांनी तुझ्या खिशाला टच केलं, बोलतो त्याच्या खिशात नाहीये. हरवला नव्हता बट मी शोधत होतो तर माझी धाकधूक झालेली. मी असा मला बोलतो तू कॉल करत राहा ना, कट का करते तू, कॉल करत राहा ना. जर समजा कोणाचा फोन हरवला तर आपण मल्टिपल कॉल करू ना. मी कॉल केला, कट केला, बघत बसलो. अरे इकडनं कुठेच हरवणार आहे, पकड. सो मग आज आम्ही विकेंड दोघं पण घरी आले. मग आम्ही विचार केला की आपण न्यू जिमला जाऊया. काल आम्ही 10K स्टेप्स करत होतो. त्याच्यानंतर आम्हाला अशीच एक अचानक भयानक नवीन जिम सापडली. तर विचार केला की चला तिकडे जाऊ. मग आज आम्हाला फ्री ट्रायल दिलाय. मग आज आम्ही करतोय आणि मग नंतर जिम आवडली आहे. नंतर मग इकडे कंटिन्यू करू. कैसा लगा आपण को जिम? जिम मस्त आहे, खाली थोडा गर्दी थोडासा ते आम्हाला आवडत नाही म्हणून मग आम्ही फिगर पण कसं आहे ना, ह्यांनी आज आमचा gym ट्रायल राऊंड आहे ना. यांनी जिम मध्ये भरपूर मशीन ठेवले आहेत आणि जर जास्त लोक पण आली ना तर मग जागा नाही उरत. पण चांगली एक्झॅक्टली. सो माझं तेच आम्ही बघतोय, कारण की आता आम्हाला जरा नीटपैकी फोकस करायचं आहे. I mean, ते जुन्या जिममध्ये, बिल्डिंगच्या जिममध्ये एवढ्या काही गोष्टी नव्हत्या. म्हणून मग विचार केला की इकडे आणि रिझनेबल पण आहे. म्हणून मग विचार केला की चला जाऊया. आता पुढचा व्लॉग कंटिन्यू करू आपण लवकरच. आमचं जिम वगैरे सगळं करून झालेलं आहे. नवीन जिम मध्ये जाऊन आलेलो आहे. आणि मम्मी काय करते आहे? व्हॉट आर यू डुईंग मदर? गुडजी केली, बुर्जी केलेली आहे आमच्यासाठी पनीरची, कारण की आम्ही पनीर अल्कोहोलिक आहोत आता. पनीर हॉलिक, नॉट पनीर अल्कोहोलिक. ही अभद्र भाजी केलेली आहे मम्मीने. दीदीला अच्छा, दीदीला हवी आहे म्हणून. आणि त्याच ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघ काळ पण नव्हते. नाही फोडणी घालणार ना तर गुड गर्ल. असं केलं, तेल वाचवूया. हे कसलं प्रिपरेशन आहे? हे preparation भेंडीचं. आहे. आता मी लगेच नवीन माझं प्रोटीन, वे प्रोटीन मी मागवलेलं आहे. त्याच्याने मला 2 दिवस जुलाब झाले होते. बट आता माझ्या बॉडीला सवय होईलच, म्हणून परत खाणारच होते. आता त्यात ते दोघांना पण देतो बनवून. आणि हा पापड मला खूप आवडतो. हा आणि एक लालवाला. आणि ना आम्ही एक नवीन हे आणलंय. ओ लिची इज हिअर. नाईस. मला लिची खूप आवडतं. लिची आणि आंबा आणि ग्वावा, बेस्ट फ्रूट. आणि हे मी आता मागवलंय. खायला नाही पाहिजे बट अमेझिंग आहे. मी अगोदर बनवायचो लसूण चटणी, बट त्याच्यानंतर वर्क नाही, आता बनवायला पाहिजे तुला जर म्हणून असेल तर. हे आणलं. बेस्ट ही चटणी, बेस्ट. त्या दिवशी काय बोलत होतो मी? त्या दिवशी आम्ही मूवीवरनं आलो, रात्री झोपून गेलो. त्याच्यानंतर डायरेक्ट मी ऑफिसला गेलो आणि भरपूर मला नवीन काम थोपून दिलेलं आणि सगळं त्यांच्या तोंडावरती कम्प्लीट करून आलो. तोंडावर बोलायचं. तोंडावरती कम्प्लीट करून दिलं त्याच दिवशी. मला माहितीये मी त्याच दिवशी काम करून दिलं, त्याचाच मलाच प्रॉब्लेम होणार आहे. बट मला असं होतं की नाही, मला नंतर असं जरा डोक्यावरनं कमी काम हवंय. रील्स वगैरे पण आहे. मग ऑफिसचा मी कुठे हळूहळू करत बसू. आणि मला खोटं बोलायला आवडत नाही. मला खूप लोक बोलली अशी की काम जरी कम्प्लीट झालं असेल तरी हफ्ताभर लाव. मी नाही करत तसं. बरोबर आहे. नाही, मग ते मला नाही आवडत देणार. तसं. देऊ दे ना, मी त्या दिवशीच करून देईल. मग ते अजून जळते त्यांची. बट मला तसं नाही आवडत करायला. मला असं वाटतं की मी ज्या दिवशी केलंय काम त्या दिवशी करून देतो. सांगतो पण. वहीच हमारा भी वहीच सवय गुड आहे. गर्ल. कळलं? नशीब तेवढी तरी सवय माझी घेतली. नशीब काय नशीब, ताबडतोब सगळे सवय मम्मीच्याच ताबडतोब घेत. करायची मम्मीने सवय. माझ्या सवय घेतल्यात. मी जेव्हा पोटात होतो तेव्हा मम्मीचा नवीन सवय आला, कारण की मी येणार होतो. हा. माझा आत्मा मम्मीच्या पोटामध्ये आला होता तेव्हा ते मम्मीला सवय लागल्या. समजी? हाँ, चलेगा वो भी वो चलेगा. हमको ऐसा कुछ नहीं है. काय बोलत होती? हे बघ, सगळं सुरक्षित, सगळं सुरळीत, सगळं मजेत जर जायचं असेल तर मला तुमच्यासारखं व्हायला लागेल. गुड गर्ल. म्हणजे काय बोलता तुम्ही, इझी पिझी. हात का ठेवून दिलास मला? इझी पिझी काय बोलता तुम्ही? आणि जनजी इझी लाईफ, जेनझी. हा. इट इज जेनझी. यू आर ऑल्सो नाही, यू आर मिलेनियल. मग आपणच तसं होऊया ऐसा Yes. हमने ठरवाय. गुड गर्ल. जनरेशन के जैसा आगे बढ़ने का. बरोबर. आम्हाला आता जरा वैताग आलेला ना पनीरचा, आणि तिघांना कलेक्टिव्हली वैताग आलेला. म्हणून मग आता आम्ही भाकरी बिकरी जरा चालू केले. एक भाकरी पण नाही, अर्धी भाकरी सकाळी, अर्धी भाकरी संध्याकाळी, असं मी एक चालू केलेली. बट ती मला बोलले की सर कम करना पडेगा. मग अर्धी भाकरी सकाळी, अर्धी भाकरी नंतर. आणि मम्मीला त्रास नको म्हणून आम्ही बाहेरूनच मागवलं. नवीन मिक्सर मागवलेला आहे, कारण की लगेच गोष्ट होते ह्याच्यामध्ये आणि ऍक्च्युअल मध्ये होते. आता मी पण ह्याच्यामध्येच ते हे करतो. काय प्रोटीन. फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के
मम्मीने मस्तपैकी पनीरची भाजी बनवलेली आमच्यासाठी. कशी लागते? हा? भारी लागते बाहेर ना? नाही मिळू शकत ही पनीरची भाजी, Yes. कुठेच नाही मिळू शकत ही पनीरची भाजी. मी शिकवली मम्मीला. बोल नाही खूपच उत्तम. ते बोल नाही. सगळं मला अरे काय तुम्ही आता हे आहेत ना जंजी आहे ना काय जंजी. हा मग जंजी. मी पण जंजी झाली आहे म्हणजे तुमच्याकडून शिकते. नाईस. कुठे चालली? कुठे चालली? नीचे काय निश्चय करणे? हे एवढ्या दिवसापासून घरात आहे आणि मला दिलं का नाही. रोज सकाळी मी भुका जातोय ब्रेकफास्टला. आणतो कोण मला तर माहिती नसतं काय हे सगळं स्वतः संपवतात दोघं मिळून आणि मला काहीच देत हे नाही. असलं काय मी खातच नाही काय काय आहे ते? शेंगदाणे आहेत? हा, मग शेंगदाणे खाते मी. मग अख्खा डब्बा संपवते हे पप्पा ते बघ बाहेर बसलेत आणि ते मला देत नाही. स्वतः मागवतो की नाही. आम्ही तर मागवत नाही ऑनलाईन, आम्हाला येत नाही मागवता. मग लक्षात कोणाच्या पाहिजे? तू मागवलंस ना, मग तुझ्या लक्षात राहायला पाहिजे. हे काय केलं? तडा. हातात ना घसरलं तेल का? आणि बिना आंघोळीची चालली बघा वॉक करा. हा? कोण बोललं बिना आंघोळी? स्वतः आंघोळ केलीस का आधी? इट इज वीकेंड. मी केली आहे इट आंघोळ. इज वीकेंड. सगळी कामं करून मी आंघोळ सगळे करते. कामं केली आहेत, स्क्रिप्ट लिहिली आहे, सगळं केलंय. हम्म. समजी? अँड MERI MARZI. समजी? MERI हो, कोण आलं? MARZI. कोण आलं बोल? मेरी मर्जी. वॉक करायला चालली की फिरायला चालली? घामाचा वास येतो ना. फाउंडेशन लावलं, सगळं हे लावलं, डागासाठी स्प्रे लावलं. मारते, डागासाठी लावलं. सगळं करून जाते. वॉक करायला 10K स्टेप्स करायला, वॉक करायला फाउंडेशन लावून जाते. वॉक करायला किती लोक येतात माहितीये का? मग आणि हे सांगितलं बघ, ना. हे लिपस्टिक पण लावली आहे. मग वास येतो ना. हा, वास येतो ना जाताना येताना. मग हे मी ऑफिस इज अ डिफरंट थिंग. समजी? नुसती असं. वॉच नाही घालत, सगळं आपल्याला आणि वॉच नाही हे घालत. घालते पण हे डाग दिसतात ना म्हणून फक्त इथे लावलं मी. हा. इथे लावलं, पूर्ण काय चेहऱ्याला नाही लावलंय. असं कर आणि हस. अच्छा, चॉकलेट दिसतंय का? हे खात होता आम्ही प्रोटीन बार. संपायला आले तरी पण आणत नाही. बंदच झालं बनवायचं. बंद केलं. त्यांनी विकणंच बंद केलं. जातो अजून जातच नाही आणि हे बघ ना, पेपर काय वाचत घालतच बसले. नाहीये. मी तयारच आहे. हा हा ना, ऊन असतं तेच काय? म्हणते. ऊन असणार ना. 5:30 वाजता. आता किती हा, वाजले? ऊन असणार. 5:15. नुसते पेपर वाचत बसले. जा लवकर वॉक करायला. मम्मी बघा कशी रेडी झाली लगेच. चलो. सॅटर्डे संडे किती मजा येते ना. सॅटर्डे संडे किती मजा येते ना. सॅटर्डे संडे 3 वेळा बोला कारण की येते मजा. समजे? आणि मी आता मस्त 3 बार खात बसतोय आणि हे लोक इथे हे लोक इथे शूट करतायत, ब्रँड शूट करतायत इकडे आणि मी त्यांचा प्रवक्ता असं त्यांना स्क्रिप्ट सांगतोय. डायरेक्टर आज डायरेक्टर म्हणून. आणि मग आता बघू असं जरा. आणि माझे आज काम झालेले आहेत. ऑफिसचं पण काम झालंय, रीलचं पण काम झालंय आणि आता बघू व्लॉग कंटिन्यू करतो. ओके. कोण पाहिजे? झाली का वॉक? किती वॉक केलं? किती केलं ते पहिला सांगा. मगच घरात. 5,000? 7,000. मम्मी किती केलं? बघ ना. किती केलं? मग हे 5,000 कसे काय बोलले? पप्पांचं काय तू हा? लवकर आलो. पप्पा लवकर येतात हा. नेहमी काय करतात माहिती का पप्पा? मी जातो वरती. सोक्ष मोक्ष लोक आपण. 7,794. सॉरी 64. 964. मला ते 9 उलटा दिसला. तुम्ही किती केले? 10,000 करते. हा, त्या दिवशी 10,000 पण केलेले लवकर मम्मी. 7 पर्यंत येतो ना, अजून हे थांबायलाच मागत नाही. 2 मिनिटं शॉक झालीस ना आतमध्ये बघून. लगेच 4-5 वेळा आतमध्ये बघत होती अशी धडक धडक धडक. हा. हे काय पसारा केला. अरे बघ काढलं ते उद्घाटन केलं काय? ते भांडे. येस, आम्ही आमचे एस्थेटिक उद्घाटन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मम्मी सगळी डाळी बीळ बनवणार. कधीतरी मम्मी क्रॅक करणार, मी तुम्हाला गॅरंटी देतो. हे बघ कॉफी पी. बाहेरून आली आहेस, वॉक बिक करून आली आहेस म्हणून कॉफी पी. पितर अरे पूर्ण फ्रॉथने केली आहे. कडी साखर नाही काय नाही, मग आम्हाला कॉफी अशीच आवडते म्हणून आम्हाला अशी नुसती लागते. कडू कडू. हिला तोंड खराब केलं माझं. वेगळे पिऊन बघ. नाही चल. पिऊन बघ. अरे नाही, पिऊन बघ. हे पिऊन बघ. हे बियर नाहीये, रेड बुल आहे. नाही मला नकोय बोलायला. बघा ना कसं वाटतं. येस, मदर ऑफ 2 मंचेकर्स. व्हॉट? आज काय बनवतोय आपण? बोल. काय ते डोसा. माझी व्हायरल रेसिपी म्हणजे होती इंस्टाग्राम वरती, व्हायरलच होती ती रेसिपी. बट मी त्याच्यामध्ये टच मारलेला म्हणून काय आता आपण बनवतोय
पनीर डोसा पनीर- बनवतो आहे जो तुम्हालाही आवडला. तुम्ही ट्राय केला का? ट्राय केला का? नसेल केला तर प्लीज करा आणि मला टॅग करा स्टोरीला, मी रिपोस्ट करेल. ओके, सो आता आम्ही ते बनवतो कारण की दीदी आणि यश आलेत आणि त्यांनाही खूप आवडलेली माझ्या ब्लॉग बघून, म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली की चला आज बनवूया आपण. म्हणजे जेवणात हेच आज जेवण आहे पनीरचं, म्हणून कारण की आम्हाला काहीतरी चटपटीत खायचं होतं. पनीर बुर्जी आम्ही सकाळी खाल्ली म्हणून पकडलो आता आम्ही. डोक्याला वेगळं काहीतरी करतो. मग तू का करून देते? का करून देतो म्हणजे यू तुझं- शुड रेजिस्ट दॅट. आज एक तुम्हाला लाईफ टाइमची गोष्ट दाखवतो. मला पण आताच कळली, हिने दाखवली मला ती गोष्ट. बघ काय आहे बाहेर. ए काय घाबरत नाहीये, जात असे बघत चालली आहे. बघ काय आहे. व्हॉट इज देअर. हे आहे काय दीदी? विनस आहे आणि ज्युपिटर आहे जास्त चमकतोय तो. Venus आहे. हा, आणि तो मोठावाला ज्युपिटर आहे. अरे बाबा, इकडे जो चमकतोय तो चमकतोय विनस तो आहे. पण Venus आहे ह्याच्यामध्ये because कुठे Jupiter आहे? लांब हे आहे. काय हा अच्छा लाल हा, जो आहे ना, हे बघा, इमॅजिन करा. हो हो, हे बघा. हा विनस आहे इकडचा. इकडचा नाही, हा हा ना इकडचा. इकडचा. या साईडचा Venus. आणि तो जो ज्युपिटर जास्त आहे. चमकतोय ना तो Venus. हा बघा, विनस अँड ज्युपिटर. हे बघा, ज्युपिटर अँड विनस. विनस विनस. एकदम मस्त वास येतोय भाजीचा. सगळे भाजी सॉटे करते. मी मम्मीला आयडिया दिली की भाजी सॉटे कर. बोल आता. नाही फटका दे. बोल. नाही आपण नाही, बोल ना, तेव्हा नाही. करताना बोलले नाही बोल. नाही तू नाही बोल. नाहीच बोलतेस. सो यू कंटिन्यू. मी लगेच आलो. कुठून बोल? आंघोळ करून. नुसता बसलाय पारोसा असं बोलू नको, मला माहितीये. माझी ताजी आंघोळ झालेली आहे आणि मम्मीने चालू केलेलं आहे. आता आम्ही बघतोय हा नवीन आम्हाला नेस्टेसियाचा भेटलेला, त्याच्यावरती आम्ही ट्राय करतोय. डोसाच बनवतोय ना, म्हणून दॅट इज वाय. सो आता बघू, मी तुम्हाला लगेचच दुसऱ्या पनीरचं दाखवतो. हे बघा चालू झालेलं आहे. आता हे शिजतंय. म्हणजे आम्ही पण ट्रायल करतोय. आता हे नवीन आहे ना, चटका लागतोय की नाही बघायला. आता बघू हे कशी टेस्ट लागते. आम्ही सेम करणार, बट कधी कधी काय होतं, तुम्ही कितीही सेम रेसिपी करा, नेक्स्ट टाइम वेगळीच होते. माय गॉड. युअर बायकोने आधी हायजॅक पहिला केलं, खाके तर दे. बट हायजॅक केलं किचन, माझं किती बट perfect सर्वात आलंय बघ. परफेक्ट बनवलंय. सर्वात परफेक्ट. शिवानीने. येस. बापरे. कसं वाटलं? आणि पैसा लगा. गौरांसाठी केलं. हा, मम्मीने बघितलेली रेसिपी, मग नंतर मी त्याला इनोव्हेट केली जरा. याला समजी. कंटाळा आलेला ना. वैताग आलेला, कंटाळा नव्हता आला. म्हणजे वैताग आलेला. पनीरचा ते सारखं ते भाजी तेच बोलतोय. म्हणून मग ही जरा कस्टमाइज केली मी. ह्याच्यामध्ये त्या दिवशी गुआकामोले पण टाकलेला. त्या दिवशी. सोपं आहे. हे सगळं करणं. आपण काय खातो हा ना फक्त बघ यार. हा तेच तर आहे. आणि म्हणून कसलंय बाई भारी आहे. एक्झॅक्टली. भारी आणि फिलिंग आहे मजबूत. 2 खाल्ली की पोट भरेल. हा आहे शेवटचा आता माझ्यासाठी. दीदी आणि यश गेलेले आहे त्यांच्या मैत्रिणीकडे स्टे ओव्हर करायला. म्हणून काय नाही, आता मी मस्तपैकी चिल मारणार, मॉडर्न फॅमिली बघणार, व्हिडिओ एडिट करणार आणि झोपून जाणार. सो हाच होता आज आमचा वीकेंड. सॅटर्डे वीकेंडची सुरुवात आमची हशीच होती. आता उद्या संडे बघू कसा जातोय. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हाईप करायला विसरू नका. नाही ठेवलाय, हाईप करायला विसरू नका आणि लवकरच भेटूया.